मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. रोजच्याप्रमाणे हाही विषय खूप महत्त्वाचा आहे. देवघराविषयी मी माहिती तुम्हाला सांगणार आहे की देवघर कसे असावे, त्याचे योग्य नियम, देवघराची दिशा कोणती नसावी, नाही तर शत्रुपीडा, ऐश्वर्य, धनाची, प्रतिष्ठेची हानी होऊ शकते. देवघरात काय ठेवावे, काय ठेवू नये, खंडित झालेली मूर्ती चुकूनही ठेवू नये, किंवा मूर्ती 4 इंचाहून उंच का नसावी, किंवा खंडित मूर्तीचे योग्य पद्धतीने विसर्जन कसे करावे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, प्रत्येक घरात देव्हारा असणे आवश्यक आहे. ज्या घरात देव्हारा नाही ते घर म्हणजे स्मशान मानले गेले आहे. यामध्ये मग आई वडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असला तरीही त्याला आपल्या कुटुंबात स्वतंत्र देव्हारा असणे आवश्यक आहे. ते आपल्या कुटुंबासाठी व आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ज्या ईश्वराने आपल्याला घडवले मित्रांनो, त्याच ईश्वराची प्रतिकृती आपल्या घरी नाही, ही ईश्वराची प्रतिकृती आपल्या घरी नाही म्हणजे ईश्वराची भक्ती नाही, तर त्या ईश्वराचा आशीर्वाद आपल्याला कसा प्राप्त होणार? शिवाय पिढ्यानपिढ्या आपण जे करतो पाहतो तेच संस्कार आपल्या मुलांना लाभतात. आणि मित्रांनो, हे नित्य देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे आसुरी जीवन मानले गेले आहे. मित्रांनो, ईश्वरी साक्षीने चालवलेला हा संसार विष्णूचा संसार म्हणजे या सृष्टीचा पालनकर्ता विष्णू आहे. त्याच्या कृपेने शांती आणि समाधानाचे ही सृष्टी आहे. आणि या संसारात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान नसते तर एक प्रकारे पशुतुल्यच ठरतो. आपल्या कुटुंबाचे सर्व दैनंदिन व्यवहार हे ईश्वराच्या आशीर्वादामुळेच कृपेमुळे साक्षीने चालावे. यासाठी आपल्याला आपल्या घरात देवघर असणे गरजेचं आहे. देवघराचे योग्य नियम, आपण योग्य दिशा, देवघर योग्य पद्धतीने असणे गरजेचे का आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये तुमच्या कुलदेवतेचे नाव लिहायला विसरू नका. सकाळी लवकर उठावे, सडा करून आंघोळ करावी, रांगोळी काढावी. देवाची पूजा नेहमी सकाळी करावी. देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करावी. मित्रांनो, देवघरावर थोडा तरी सूर्यप्रकाश पडावा किंवा थोडी मोकळी हवा खेळती असावी याची काळजी घ्या. प्रथम देवघराची मी तुम्हाला मित्रांनो योग्य दिशा सांगते. देवघराची योग्य दिशा ही ईशान्य दिशा मानली गेली आहे, सगळ्यात महत्त्वाची. कारण ईश्वराचे मूळ अधिष्ठान हे ईशान्य दिशेला आहे. तुम्ही जर नवीन जागा घेतली असेल, नवीन घर बांधणार असाल तर देवघराची तुम्ही योग्य दिशा ही ईशान्य दिशेला करा. कारण ईश्वराचे मूळ अधिष्ठान हे ईशान्य दिशेला आहे. यामुळे देवघराची योग्य दिशा ही ईशान्य कोपऱ्यात असावी. त्यामुळे कुटुंबात सुख, शांती व ऐश्वर्य प्राप्त होते. जर तुम्हाला ईशान्य दिशेला जर देवघर करण्यात जमले नाही तर काही कारणामुळे, तर तुम्ही तुमचे देवघर उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला करू शकता. यामुळे देखील धनलाभ होतो, ऐश्वर्य व धनाची प्रतिष्ठा लाभ होतो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे, तुमचे देवघर हे दक्षिण दिशेला करू नका. हे खूप चुकीचे आहे. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली आहे. यामुळे आपल्या घरात रोगबाधा, साडेसाती निर्माण होते. तसेच धनाची, प्रतिष्ठेची हानी होते. व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, देवघर हे चुकूनही दक्षिण दिशेला नसावे. ज्यांची एक रूम आहे त्यांनी मी खास करून त्यांना सांगेन, देवारा हा शयनगृहात नसावा. बहुतांश लोकांच्या एका रूममध्ये म्हणजे 1.5 खोलीच्या निवासात या नियमांचे पालन अति कठीण असते, हे समजू शकते. तेव्हा निदान देवघरासमोर तात्पुरत्या लाकडी पार्टिशनची व्यवस्था करा. देव हे चौरंगावर किंवा पाटावर ठेवू शकता. देवघर हे टांगलेले नसावे. देवघरावर काही सामान नसावे, जड वस्तू नसाव्यात. काही देवघरात लाल किंवा पिवळ्या रंगाचा झिरो बल्ब लावावा. देवघर हे अंधारात ठेवू नये. देवांचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये. मित्रांनो, दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली गेली आहे आणि या दिशेला देवाचे फोटो लावणे हे खूप अशुभ मानले गेले आहे. तसेच देवघरात हे हिंस्र पशु, प्राणी, पशुपक्षी, महाभारतातील युद्धप्रसंगी असे फोटो लावू नये. देवाची पूजा करताना आपले तोंड हे उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. मित्रांनो, देवांची पूजा करताना आसन जरूर असावे, नाहीतर आपण केलेली संपूर्ण पूजा ही जमिनीला विलीन होते. ते फलदायी, आपण केलेली पूजा ही फलदायी होत नाही. त्यामुळे पूजा करताना आसन जरूर घ्यावे. देवघरात बंद पडलेली उपकरणे नसावी.
छान बल्ब लाइटिंग असावी, जेणेकरून आपल्याला आपले मन प्रसन्न वाटेल. तेलाचा दिवा हा देवघराच्या डाव्या बाजूला असावा व तुपाचा दिवा जर तुम्हाला लावायचा असेल तर देवघराच्या उजव्या बाजूला लावू शकता. मित्रांनो, मैत्रिणींनो, पूजेत शंख व घंटीचा उपयोग जरूर करावा. यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्हिटी राहते व निगेटिव्हिटी दूर जाते. घर आनंदी व प्रसन्न राहते. देवघरात पाण्याने भरलेले पात्र हे नेहमी उत्तरेकडे ठेवायला हवे. मित्रांनो, आपले देवघर हे लाकडीच असावे. जमल्यास शिसव किंवा सागवानी लाकडापासून बनलेले असावे, हे अधिकच उत्तम. आपल्या घराला उंबरठा असणे आवश्यक आहे, तोही लाकडी उंबरठा. देवघराला 3 किंवा 5 पायऱ्या असावा. देवघरात उभी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसावा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लक्ष्मी ही कमळात बसलेली असावी. उभी लक्ष्मी म्हणजे ती आपले घर सोडून चालली आहे असे होते. तर आपल्या लक्ष्मीला आपण कायम बसवले पाहिजे. बसवलेल्या लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते. त्यामुळे पैशाची, धनाची भरभराट होते. तसेच नाचणारा गणपती, तांडव करत असलेली शंकराची मूर्ती, वध करताना कालीमाता मूर्ती ठेवू नये. पूजेचे पवित्र जल हे घराच्या प्रत्येक दिशेत शिंपडावे व तुळशीला अर्पण करावे. देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. मित्रांनो, चौकट नसावी. पूजा घराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो लावू नयेत, हे खूप चुकीचे आहे. मित्रांनो, देवाऱ्याच्या वरती निर्माल्य माळा असू नयेत. तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ असू नये. पूजा घरात उंबरठा अवश्य असावा. देवघर हे भिंतीत करू नये, हे खूप चुकीचं आहे. तुम्ही खाली पाटावर किंवा चौरंगावर देव ठेवू शकता किंवा तुम्ही जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा देवघर आणून देवाची पूजा मांडणी करू शकता. तर वास्तुशास्त्रानुसार देवघरातील देवांची मांडणी कशी करायची आहे, हे मी तुम्हाला माझा व्हिडिओ केलेला आहे. देवघराची मांडणी कशी करायची आहे, मी कमेंट्स बॉक्समध्ये देवघराची मांडणी कशी करायची आहे याबद्दल मी लिंक खाली पाठवली आहे, ती तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर देवघरात आपल्याला काय ठेवू नये, काय ठेवावे. देवपूजेतील देव हे एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये. देवाऱ्यात धन, पैसे दडवून ठेवू नये. देवाऱ्यात कमीत कमी देवमूर्ती तसबिरी असाव्यात. एकाच देवाच्या 2 किंवा जास्त मूर्ती पूजेत असू नये किंवा देवघरात नसू नये. त्यामुळे त्यापैकी एकही मूर्ती कार्य करत नाही, या गोष्टीची काळजी घ्या. त्याच देवतेची मूर्ती, एकच मूर्ती देवघरात चालेल, 2 मूर्ती तुम्ही देवघरात ठेवू नये. देवी निरनिराळ्या 2 असल्या तरी चालतील, म्हणजे महालक्ष्मी, अन्नपूर्णा देवी. दत्तक गेलेल्या घराण्याचे बुडीत घराण्याचे देव देवाऱ्यात पूजू नये. ते सर्वच विधिवत पद्धतीने विसर्जन करून नवीन देव करावेत. देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती फोटो पूजू नये. देवाऱ्यात तुम्ही महादेवाची पिंड लिंग स्वरूपात पूजू शकता. पिंडीवर नाग किंवा नंदी नसावा, कारण नाग व नंदीचे स्थान हे मंदिरात असते. त्यामुळे तुम्ही लिंग स्वरूपात महादेवाच्या पिंडीचे पूजन करा. त्यामुळे महादेवांची कृपा आपल्यावर प्राप्त होते. कारण भगवान शंकराची मूर्ती ही आपल्या घरात भगवान शंकराचे हे सगुण रूप, म्हणजे आपण मूर्ती जे पूजवू नये मी हे सांगते ते कारण भगवान शंकराचे सगुण रूप हे स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मांडले गेले आहे. त्यामुळे भगवान शंकराची ही लिंग स्वरूपात महादेवाची पवित्र पिंड आपण घरात पूजायची आहे. त्यामुळे आपल्याला महादेवांची कृपा प्राप्त होते. मारुतीची देवारात पूजा करू नये. तुम्ही घरात 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावू शकता. शनीची पूजा करू नये. मित्रांनो, देवारात गायत्री मातेची पूजा करा, पण काही नियम व अटी किंवा शिवाशिव पाळणे अति कडक असते, या गोष्टीची काळजी घ्या. देवारात म्हसोबा पूजू नये, त्यामुळे कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये, नाहीतर शिष्याचा कोप होतो. देवाच्या मूर्ती ह्या शोभेसाठी शोकेशमध्ये ठेवू नये. ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात. देवाऱ्यातील पूजेच्या मूर्ती 3 इंचापेक्षा कमी उंचीच्या असाव्यात. जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन कराव्यात. देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये. मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये. देव भग्न, छिद्र पडलेले, आसन आयुधे हलत असलेले, चीर गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्या. कारण देवाच्या मूर्ती या पूर्वाभिमुख पश्चिमाभिमुख असाव्यात. बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवाऱ्यात पूजू नये. आसरा देखील देवाऱ्यात पूजू नयेत. आसरांचे शुक्रवारी विधिवत पद्धतीने विसर्जन करावे.
तर मित्रांनो, देवता विसर्जन विधी कशा पद्धतीने करायचे आहे ते मी तुम्हाला सांगते. विसर्जन करावयाचे देव एका पाटावर ठेवून त्यांना गंध, अक्षता, हळदी कुंकू वाहून पूजा करावी. दही भाताचा नैवेद्य दाखवावा व हातात अक्षता घेऊन खालील मंत्र म्हणत त्या देवतांवर वाहाव्यात. आणि हा मंत्र म्हणायचा आहे, या तू देवगणाहा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम सिद्ध्यर्थ पुनरागमनाय च. हा मंत्र म्हणून नंतर एका पांढऱ्या कापडात 1.25 मूठ तांदूळ, 1 सुपारी, सुटे नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावे. बरोबरच नैवेद्याचा दहीभात ठेवावा व ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून प्रवाहात विसर्जित करावे. मित्रांनो, देवाऱ्यात सकाळ संध्याकाळ नित्याचा जेवणाचा नैवेद्य असावा. मग तो तुम्ही रोजचा साधा नैवेद्य चालेल, भाजी भाकरी, खडी साखर, कोणताही दूध साखर कोणताही नैवेद्य असू दे, पण तो उष्टा केलेला नसावा. त्याशिवाय घरी कोणी जेवण करू नये. सकाळी डबा लवकर द्यायचा असेल तर लहान मुलांना खाऊ घालायचं असेल तर उष्टे व्हायच्या आत देवाचा नैवेद्य बाजूला काढून ठेवून नंतर दाखवणे. जे कुटुंब मित्रांनो देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य दाखवतात ना, त्यांना जीवनात देव दोन्ही वेळच्या अन्नाची काहीच कमतरता पडू देत नाही, हे लक्षात घ्या. देवांच्या मूर्ती उत्तरेकडे तोंड करून असल्या तर नैवेद्य समोरून न दाखवता बाजूस पूर्व पश्चिम या दिशांना तोंड करून दाखवावा. मित्रांनो, परापूजा म्हणजे हा पूजेचा अतिश्रेष्ठ मार्ग आहे. याचा अर्थ असा आहे की या पूजेतील प्रत्यक्ष पूजा साहित्य नसते, तर मनाऐवजी परावाणीने पूजा करावयाची असते. परा पश्यंती मध्यमा वैखरी, यापैकी परा ही मन व चित्त याचेहून श्रेष्ठ आहे व जवळजवळ पूर्णपणे आत्मानुसंधानाचे अगोदरची अवस्था असून शांतपणे डोळे मिटून मनाला आवर घालून कल्पनेने षोडशोपचार पूजा करणे याला परापूजा असे म्हणतात. मित्रांनो, आपण देवपूजा ही करतो, अगदी मनाने करतो. देवांना देवांना आंघोळ घालतो, देवांना फुले वाहतो, ताजी फुले वाहतो, स्तोत्र म्हणतो, पठण करतो. पण याऐवजी आपण देवांना आपले मन अर्पवायचं आहे किंवा आपण डोळे मिटून शांत बसायचं आहे आणि थोडे एक 10-15 मिनटं आपण आपल्या देवाला द्यायचे आहेत. आपल्या मनात देवाला आठवायचं आहे, देवाचे नामस्मरण करायचं आहे. एक वेळ तुमची देवपूजा राहिली तरी चालेल, पण देवाला तुम्ही अगदी पवित्र मनाने एक 10 ते 15 मिनटं आठवा. तुम्ही इतके देवाचा आशीर्वाद प्राप्त केला असे समजा. साक्षात तुम्हाला देव दर्शन देईल, ह्या गोष्टीची मी खात्री बाळगते. कारण मित्रांनो, तुम्ही एवढे करा, यामुळे तुमचे मन इतके पवित्र होईल. तुमच्या कोणतीही इच्छा असू दे ती पूर्ण होणारच. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचे मन प्रसन्न राहील. कारण ह्या युगात माणूस पैशाच्या मागे इतका लागला आहे की त्याने स्वतःला जपायचं तो विसरूनच गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही थोडं तरी प्रेशर आलं, थोडं तरी टेन्शन आले तर जिथे आहात तिथे एक 5 ते 10 मिनटं शांत डोळे बंद करून तुम्ही देवाचे नामस्मरण करा, देवाला आठवा. मग बघा किती देवांच्या किती ताकद आहे. देव आपल्याला आपली इच्छाही पूर्ण करतो, आपले मानसिक संतुलन ढळू देत नाही आणि त्यामुळे आपले शरीर इतके मजबूत बनवते की आपण कोणतेही कष्ट करू दे त्यात आपल्याला प्रयत्नाती परमेश्वर हे देव देतोच. प्रयत्न जितके कराल त्याचे फळ आपल्याला हे देव देतोच. त्यामुळे एवढेच बोलते मी. देवाबद्दल जेवढे बोलेल तेवढे कमीच आहे. तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाची उपासना करा, भक्ती करा. स्वामींना मानता स्वामींना करा, कारण स्वामी हे साक्षात दत्तरूपी आहेत. स्वामींनी बऱ्याच जणांना साक्षात्कार दिला आहे, हे बोलताच येत नाही, इतके भक्त आहेत. त्यामुळे मी जेवढे बोलील तेवढे देवाबद्दल कमीच आहे. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि कमेंट्समध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.